नमस्कार, मी रोहित गावडे. तर स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज पहाटेचे 5 वाजले. तर आपल्याला आत्ता प्लॉट नंबर 1 व 3ला मोटर चालू करायची आणि आपल्याला सकाळची 13:45 सोडायचे. तर मी तुम्हाला आज 13:45 सोडल्यावर काय फायदा होतो आपल्या बागासाठी ती सांगणार आहे. तर बघू सकाळ काय नियोजन आहे आपलं आज दिवसभरातही. तर आत्ता सकाळचे 8 वाजलेत. आपलं गुरांचं सगळं काम झालेलं आहे, खायला टाकून पेंट चारून. तर आत्ता आपल्याला जो प्लॉट दिसतोय त्याच्या एका सबमिनला 13:45 आणि वर खोडव्याला आज पाणी लावलेलं आपण त्याला 13:45 सोडायचं आहे. आपली हे K+H आपण वापरतोय. तर आत्ता आपल्याला 13:45 एक बॅग घेऊन जायचं तिथं सोडायसाठी. पहिलं तर आपल्याला कॅनेलच्या केबला ओढून घ्यायच्या होत्या. मग काय कॅनेलला गेलतो आपण. तर आधी माझी केबल ओढून घेतलेली, आता दोघा तिघाच्या राहिलेल्या ओढून घ्यायच्या होत्या. तर मस्तपैकी ते सगळे ओढून घेतल्यानं परत नंतर आपल्याला ते घरी घेऊन जायचं होतं. मी तुम्हालाही आमचा दहेगाव उपसा सिंचनचा कॅनेल आहे ते दाखवतो, तुम्ही बघा. तर कॅबला ओढून आपल्याला जायचं होतं 13:45 सोडायचं. पहिले आधी कॅबला ओढून घेतल्या पूर्ण सगळ्या. पहिलं तर आपण डिपीचा खटका मारून घेतला. नंतर आपल्याला ती एक बाजू साईड बसली नव्हती तर ती बांबुनी बसवायची होती. तर रणजितला मारायला लावली ती बांबुनी, मस्तपैकी त्यांनी मारून घेतली, मस्त बसलं. आता आपण पहिलं तर मोटर चालू करून घ्यायची. आपल्याला 13:45 सोडायचे. तर आता आपण मोटर चालू केली. खोडव्यावर पाणी लावलेलं होतं रात्री आपण. तर आता आपण ह्याला 13:45 सोडायसाठी आलतो. तर आपण आज 13:45 आपल्याला काय काम करतं तुम्ही सांगणार आहे. तर 13:45 असं काम करतं की जे आपली ह्या घडाची वादी जी आहे ती वादी वाढवण्यासाठी मदत करतं. वादी वाढवण्याबरोबरच तसंच आपल्याला ही जी घड आहे ती म्हणजे फुगवण्यात बी मदत करतं. 13:45चं काम आहे बघा. तर आत्ता आपण ह्याला सोडणार आहे 13:45. तुम्ही बघू शकता आपला असा खोडवा आहे. आता आपण 13:45 सोडायला चालू केलेलं आहे. आता एक 5 ते 10 मिनटात आपलं 13:45 सुटून फैले. पण आपल्याला नंतर 10 मिनटं त्याला पाणी लावायचं आहे. ह्या खोडव्याला पाणी 10 मिनटं लावल्यानंतर आपल्याला सुरूच आज कॉक चालू करायचे आहेत. म्हणजे आपल्याला उद्या पहाटे पाणी लावायला ही होईल, म्हणजे पहाटे पाणी लावायला चालू कराय आपण मोकळं झालो. नंतर आज आपल्याला जी आपला हे हात दिसतोय ती जरा सुजलेवन झालाय. तर आपल्याला जायचं आहे चोळायला आता. चला बघू मग कसं चोळते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपल्यात मोटर नीट कराय गाणं फिटरा आलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो आता कशा प्रकारे चेक करतोय मोटर ते. चला बघू आपण कशा प्रकारे करतोय. आता फिटिंग चेक करतो. चार वाजता तर त्यांना बिदर टाकूनच पाहिजे. पाणीच नाही केलं काय का ना आपल्याला मला आबद झाला हिला. पाईप फुलं राजा कुठं टाकलाय पाईप? काय करतो जागाच माहिती. तुझं पाण्यावर थोडं पकडायला दाखवलं. पकडायला दाखवलं. थांबायचं सांग काय घ्यायच्या बुडात राहा. बॉडी अर्थच आहे लागा जळीच आहे. जाऊ दे जळली मोटर आता. तर इथं मोटर काढून ठेवलेली आहे आपण, ती काढून द्यायची आहे. उद्या आपल्याला ह्याला 13:45 सोडायचे.
तर आज पहिल्यांदा आपल्याला ह्याचं कॉक करून फिरवून घ्यायचं. तर सकाळ उद्या त्याला पाणी सोडायचं पहाट आपल्याला. चिलीमुळं पण जे असतं तर पहाटच पाणी सोडतोय, त्याच्यामुळं आपल्याला कॉक फिरवून घ्यायच्यात. आपण पट्ट्या बांधलेल्या आहेत त्या दिवशी. बघू शकता क्वालिटी घडाची आपल्या अशी क्वालिटी बघा. आपली सुरूची बाग आहे. तर आता आपलं सगळं खाती सोडून झालेलं आहे. तर आता आपण जे आपल्या हाताला लागले ते चोळायला जाणार आहे. लागलं म्हणजे काही नाही, थोडं पण सुजले वाटतं, त्याच्यामुळे आपण चोळायला जाणार आहे. तर दाखवणार आहे तुम्हाला मी कसं चोळते ते. तर आत्ता आपण इथं लव्हे तालुका करमाळा इथे आलेलो आहे आश्रमात. तर तुम्ही बघू शकता तर आपले महाराजांची समाधी आहे. तो हॉल आहे, आश्रम आहे. ही महाराजाची रूम आहे. तर होम केलं जातं इथं. तर ही महाराजांची समाधी आहे. तर हे आनंदयोगी महाराज आहेत.